नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 वर्ष 4 काव्यसंपदा या सत्रामध्ये पुढील कविता. कवितेचं नाव आता. आभाळ फाटलं हिरवं स्वप्न हरवलं आता. आभाळ फाटलं हिरवं स्वप्न हरवलं आता. उद्ध्वस्त वाटतंय जगणं थरथरतंय आता. उद्ध्वस्त वाटतंय जगणं थरथरतं आता. पुरात वाहून गेले गुरं ढोरं आशा. ओसाड नशिबाचा वाटतो रस्ता आता. ओसाड नशिबाचा वाटतो रस्ता आता. हे देवा असं जगणं होतं का खरंच? काळजाला थोडासा तरी पाझर येऊ द्या आता. काळजाला थोडासा तरी पाझर येऊ द्या आता. संसार उघड्यावर आभाळ धो. संसार उघड्यावर आभाळ धो. शेतकऱ्याचं दुःख कोण समजतं आता? शेतकऱ्याचं दुःख कोण समजतं आता? पिकं वाहून गेली उरलं फक्त चिखल पाणी. पिकं वाहून गेली उरलं फक्त चिखल पाणी. उपाशी लेकरं मुक जगणं शिल्लक. उपाशी लेकरं मुक जगणं शिल्लक आता. हातातली थोडी पुंजीही वाहून गेली धारेत. हातातली थोडी पुंजीही वाहून गेली धारेत. आभाळ कोसळलं आमच्याच वावरात आता. आभाळ कोसळलं आमच्याच वावरात आता. जीवापाड जपलं तरी भरून न आलं. जीवापाड जपलं तरी भरून न आलं. अश्रू बांधू तरी कुठं? अश्रू बांधू तरी कुठं? कोरडं वाटलं आता. कोरडं वाटलं आता. इतकी वेदना कुणा सांगू? इतकी वेदना कुणा सांगू? कुणा मागू हक्क? इतकी वेदना कुणा सांगू? कुणा मागू हक्क? सरकार दया तरी जागते का आता? सरकार दया तरी जागते का आता? या कवितेचे कवी आहेत चंद्रकांत मंजुळकर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9673774971. फोन नंबर पुन्हा एकदा 9673774971. पुढची कविता आहे. कवितेचं नाव झाली संध्याकाळ. आकाशाला पांघरताना झाली संध्याकाळ मंडळी. आकाशाला पांघरताना झाली संध्याकाळ मंडळी. धो वर्षा कोसळताना झाली संध्याकाळ मंडळी. धो वर्षा कोसळताना झाली संध्याकाळ मंडळी. उल्का झाली धावत आली तारकास हे नंतर कळले. उल्का झाली धावत आली तारकास हे नंतर कळले. मनी मुक्याने मुसमुसताना झाली संध्याकाळ मंडळी. मनी मुक्याने मुसमुसताना झाली संध्याकाळ मंडळी. परिस्थितीच्या जात्यामध्ये भरडत होतो मी जखमांना. परिस्थितीच्या जात्यामध्ये भरडत होतो मी जखमांना. आक्रोशाने घुटमळताना झाली संध्याकाळ मंडळी. झाली संध्याकाळ मंडळी. आक्रोशाने घुटमळताना झाली संध्याकाळ मंडळी. झाली संध्याकाळ मंडळी. असे कोणते ठिकाण आहे दुःख वेदना नसेच जेथे? असे कोणते ठिकाण आहे दुःख वेदना नसेच जेथे? तिथून त्यांना पांगवताना झाली संध्याकाळ मंडळी. झाली संध्याकाळ मंडळी. सरस्वतीच्या सागरात मी शंख शिंपले वेचत होतो. सरस्वतीच्या सागरात मी शंख शिंपले वेचत होतो. अथांग सागर खळबळताना झाली संध्याकाळ मंडळी. अथांग सागर खळबळताना झाली संध्याकाळ मंडळी. झाली संध्याकाळ. स्वप्नामधल्या रंगमहाली सौभाग्याचे हिरवे लेणे. स्वप्नामधल्या रंगमहाली सौभाग्याचे हिरवे लेणे. आनंदाने रिमझिमताना झाली संध्याकाळ मंडळी. आनंदाने रिमझिमताना झाली संध्याकाळ मंडळी. सूर्याच्या अन चंद्राभोवती जळत राहिलो मेना जैसा. मेनसुतासह मिनमिनताना झाली संध्याकाळ मंडळी. मेनसुतांसह मिनमिनताना झाली संध्याकाळ मंडळी. कळ्या फुलांची बाग बहरली मला नेमके कळले तेव्हा. कळ्या फुलांची बाग बहरली मला नेमके कळले तेव्हा. सुगंध त्यांचा दरवळताना झाली संध्याकाळ मंडळी. सुगंध त्यांचा दरवळताना झाली संध्याकाळ मंडळी. फुशारकीचे कालिदास ते रत्नपारखी स्वतः समजती. फुशारकीचे कालिदास ते रत्नपारखी स्वतः समजती. मनीस त्यांची जळजळताना झाली संध्याकाळ मंडळी.
मनेच त्यांची जळजळताना झाली संध्याकाळ मंडळी. नकोच साबीर हेवे दावे करू नका हो कृत्य अघोरी. नकोच साबीर हेवे दावे करू नका हो कृत्य अघोरी. नैराश्याने तळमळताना झाली संध्याकाळ मंडळी. नैराश्याने तळमळताना झाली संध्याकाळ मंडळी. या गझलचे गायक आहेत, लेखक कवी आहेत बदी उम्मा बिराजदार, साबीर सोलापुरी. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार. ज्यांना मनोरमा साहित्य संमेलन 25 डिसेंबर 2025ला मनोरमा साहित्य मंडळीने आयोजित केलेले आहे, त्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी कृपया आपली नावे ताबडतोब नोंदवावीत. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार.